हॅलो एव्हरीवन, आपला युनिट चालू होता एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन. आजचा टॉपिक आहे अॅनिमल हजबंड्री. ठीक आहे, आजचा टॉपिक आहे आपला अॅनिमल हजबंड्री. ठीक आहे, जुन्या सिलेबस मध्ये अॅनिमल हजबंड्री नावाचा काय होता, एक सेपरेट चॅप्टर होता, जवळपास 2 ते 3 मार्काचा होता. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रीडिंग टेक्निक वगैरे त्याच्यामध्ये सांगितलं होतं आणि वेगवेगळे जे कल्चर आहेत जसं फिश फार्मिंग, पोल्ट्री हे त्याच्यामध्ये दिलेलं होतं. आता काय केलेलं आहे नवीन सिलेबस मध्ये एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन मध्ये 3 युनिट कंबाईन केलेले आहे. पहिला एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन, दुसरा अॅनिमल हजबंड्री आणि तिसरा आहे एक मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. ठीक आहे, असे 3 युनिट कंबाईन केलेले आहे या एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन मध्ये नवीन सिलेबस नुसार. ठीक आहे, तर अॅनिमल हजबंड्री काय आहे हे पाहून घेऊ आपण. अॅनिमल हजबंड्री मध्ये सांगू शकतो आपण काय की अॅनिमल हजबंड्री इज an agricultural practice of breeding and raising livestock. ठीक आहे, अॅनिमल हजबंड्री काय आहे, हे एक प्रकारची ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिस आहे ज्याच्यामध्ये काय केलं जाते, ब्रीडिंग केलं जाते वेगवेगळ्या अॅनिमलचं आणि काय केलं जाते, एक पशुधन काय केले जाते, तयार केले जाते. काय वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमल्स काय केले जातात, हायब्रिड अॅनिमल्स काय केले जातात, तयार केले जातात. मग आपण पुढे सांगू शकतो अॅनिमल हजबंड्री डील्स with care and breeding of livestock. ठीक आहे, अॅनिमल हजबंड्री काय करते, अॅनिमल हजबंड्री मध्ये आणखी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो, केअर करणं, कशाचा, लाईव्हस्टॉकचा, म्हणजे आपल्याकडे जे वेगवेगळे पशुधन आहे त्याची काळजी घेणं आणि त्यांचं ब्रीडिंग करणं, हे काय आहे अॅनिमल हजबंड्री मध्ये इन्व्हॉल्व्ह होते. ठीक आहे, इट डील्स विथ केअर अँड ब्रीडिंग ऑफ लाईव्हस्टॉक. लाईक कोणतं लाईव्हस्टॉक आहे, लाईक बफेलो. ठीक आहे, बफेलो आहे, काऊ आहे, कॅटल आहे, ठीक आहे, शीप आहे, गोट आहे, कॅमल आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो याच्यामध्ये पिग आहे, etc. अशा प्रकारच्या अॅनिमलची काळजी घेणं आणि त्यांचं ब्रीडिंग करणं हे इन्व्हॉल्व्ह होते कशामध्ये, अॅनिमल हजबंड्री मध्ये. ठीक आहे, त्यानंतर आणखी आपण सांगू शकतो इट ऑल्सो इन्क्लूड, अॅनिमल हजबंड्री ऑल्सो इन्क्लूड पोल्ट्री फार्मिंग, फिश फार्मिंग, बी कीपिंग, सेरिकल्चर, लॅब कल्चर, etc. ठीक आहे, अॅनिमल हजबंड्री मध्ये आणखी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो, ज्याच्यामध्ये पोल्ट्री फार्मिंग, फिश फार्मिंग, बी किपिंग, सेरिकल्चर, लॅब कल्चर अशा वेगवेगळ्या गोष्टीचा समावेश होतो कशामध्ये, अॅनिमल हजबंड्री मध्ये. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये आपण अॅनिमल कोणते यूज करतो, अॅनिमल यूज आर काय राहणार, पोल्ट्री मध्ये बर्ड्स, फिश फार्मिंग मध्ये काय राहणार, फिशेस राहणार, प्रॉन्स राहणार, क्रॅब राहणार. ठीक आहे, त्यानंतर बी किपिंग मध्ये काय राहणार, हनी बी राहणार. ठीक आहे, सेरिकल्चर मध्ये काय राहणार, सिल्क वर्म राहणार. ठीक आहे, सिल्क वर्म मॉथ असते ते यूज करतो. लॅब कल्चर मध्ये काय राहणार, वेगवेगळे लॅब कल्चर मध्ये इन्सेक्ट असतो, टॅकाकार्डिया लॅका नावाचा, तो इन्व्हॉल्व्ह होतो. ठीक आहे, समजलं काय सांगितलं, अॅनिमल हजबंड्री ही ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिस आहे ज्याच्यामध्ये आपण ब्रीडिंग करून वेगवेगळे अॅनिमल काय करतो, प्रोड्यूस करतो. ठीक आहे, त्यानंतर पुढे काय सांगितलं, अॅनिमल हजबंड्री मध्ये काय होते,
अॅनिमल हजबंडरी म्हणजेच केअर आणि ब्रीडिंग करणं, कशाचं, वेगवेगळ्या लाईफ स्टॉकचं, बरोबर, त्यांची काळजी घेणं आणि त्यांचं ब्रीडिंग पाहणं. ठीक आहे, कोणते लाईफ स्टॉक आहे मग, बफेलो, काऊ, कॅटल, शीप, गोट यासारखे वेगवेगळे जे अॅनिमल आहेत त्यांची काळजी घेणं आणि त्यांचं ब्रीडिंग करणं हे इन्व्हॉल्व्ह होते अॅनिमल हजबंडरीमध्ये. ठीक आहे, पुढे सांगितलं अॅनिमल हजबंडरीमध्ये आणखी कोणत्या गोष्टी येतात, पोल्ट्री आहे, त्यानंतर फिश फार्मिंग आहे, त्यानंतर बी किपिंग आहे, सेरिकल्चर आहे, लॅब कल्चर आहे, या सगळ्या गोष्टीचा समावेश सुद्धा कशामध्ये होतो, अॅनिमल हजबंडरीमध्ये होतो. मग या सगळ्या गोष्टीसाठी कोणते अॅनिमल आपण काय करतो, त्यांचं रेअरिंग करतो, कोणत्या अॅनिमलचे आपण पालन पोषण करतो. मग त्याच्यामध्ये आहे बर्ड्स, फिशेस, प्रॉन, क्रॅब, हनी बी, सिल्कवर्म, इन्सेक्ट यांचं काय करतो आपण पालन पोषण करतो, त्यांचं ब्रीडिंग करतो आणि वेगवेगळे प्रोडक्ट मिळवतो. ठीक आहे, टू गेट डिफरंट प्रोडक्ट. कशासाठी करतो हे सगळ्या गोष्टी, वेगवेगळे प्रोडक्ट मिळवण्यासाठी. सच ॲज, कोणते प्रोडक्ट आहेत मग ते, सच ॲज मिल्क, त्यानंतर आहे मीट, त्यानंतर आहे एग्स, त्यानंतर आपण सांगू शकतो सिल्क, त्यानंतर आपण म्हणू शकतो ऊल, लोकर. ठीक आहे, ETC अशा वेगवेगळ्या गोष्टीचं प्रोडक्शन घेण्यासाठी आपण काय करतो, यांचं पालन पोषण करतो, त्यालाच आपण काय म्हणतो, अॅनिमल हजबंडरी म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे सांगू शकतो की ड्युरिंग कमर्शियल प्रॅक्टिस, ड्युरिंग कमर्शियल प्रॅक्टिस ऑफ अॅनिमल हजबंडरी, just taking care is not enough for increasing yield. ठीक आहे, कमर्शियल प्रॅक्टिस पारंपरिक पद्धतीनुसार जर नुसतं आपण त्या प्राण्यांची काळजी घेतली तर आपलं उत्पादन वाढते असं नाही, बरोबर आहे. नुसतं आपण त्याची काय करतो, काळजी घेतो आणि आपलं उत्पादन वाढेल असं नाही. कारण आपल्याकडे एक रिझन आहे, इंडिया अँड चायना हॅव 70% ऑफ वर्ल्ड लाईव्हस्टॉक पॉप्युलेशन. But productivity is only 25% ऑफ वर्ल्ड फार्म प्रोड्यूस. ठीक आहे, काय सांगितलं, इंडिया आणि चायनाकडे जवळपास 70% लाईव्ह स्टॉक आहे, म्हणजे 70% पशुधन आहे जगाच्या 70%. जर आपण संपूर्ण वर्ल्ड मध्ये जर घेतो म्हटलं तर किती आहे, 100% घेतले आपण, त्या 100%पैकी 70% पशुधन, बरोबर आहे, जे कॅटल्स आहेत, बफेलो, हे सगळे आहेत, बरोबर आहे, पशुधन म्हणतो त्याला लाईव्ह स्टॉक. हे 70% लाईव्ह स्टॉक कोणाकडे आहे, इंडिया आणि चायनाकडे, बरोबर आहे. फक्त इंडिया आणि चायनाकडे किती, जवळपास 70% लाईव्ह स्टॉक पॉप्युलेशन आहे आणि त्या 70% पासून मिळते किती प्रोडक्टिव्हिटी, फक्त 25% आहे. म्हणजे 100% जर घेतलं तर त्या 100 पैकी 70 गाई किंवा म्हशी म्हणा हे इंडिया आणि चायनाकडे आहे आणि त्यांच्यापासून मिळते किती आपल्याला प्रोडक्ट, जवळपास 25 लिटर आपण सपोज मिल्क मिळते घेऊ. आणि रिमेनिंग 30% काय आहे, बाकीच्या कंट्रीकडे आहे, बरोबर. रिमेनिंग 30% म्हणजे 30 गाय किंवा म्हशी दुसऱ्या कंट्रीकडे आहे, अदर कंट्री, आणि त्यांची प्रोडक्टिव्हिटी किती आहे बघून घ्या. त्यांची प्रोडक्टिव्हिटी आहे जवळपास 75%. म्हणजे जर आपण लक्षात घेतलं की टोटल वर्ल्ड मध्ये 100 गायी आहेत, त्या 100 पैकी 70 इंडिया आणि चायनाकडे आहे. त्या 70 गायीपासून किती दूध मिळतात, फक्त 25 लिटर दूध मिळत आहे आणि बाकीच्या राहिलेल्या 30 गायी कोणाकडे आहे, दुसऱ्या कंट्रीकडे आहे आणि त्या 30 गायी काय करत आहे, 75 लिटर दूध देत आहे. हे असं डिफरन्स का, कारण काय आहे की याच्यामध्ये रिझन आहे की इंडस्ट्रियल अप्रोच इज रिक्वायर्ड फॉर इन्क्रीजमेंट इन द प्रोडक्ट, बरोबर आहे. इंडस्ट्रियल अप्रोच लागतो किंवा आपल्या बिझनेस स्ट्रॅटेजी लागतात, बरोबर आहे. आपल्या इथे आपण इंडियामध्ये काय करतो, गाई म्हशी पाळतो, फक्त आपला उद्देश काय असते की ज्याच्या म्हणजे आपल्या घरच्या पुरतं जरी दूध मिळालं तरी आपल्याला काय झालं, बस झाला, असा आपला काय असतो विचार असतो. त्याच्यामध्ये आपला बिझनेसचा विचार नसतो की जास्त दूध मिळालं तर थोडंसं दूध आपण विकू आणि थोडासा पैसा कमवू, हे आपण विचार करत नाही. त्यामुळे आपली प्रोडक्टिव्हिटी काय आहे, कमी आहे, बरोबर आहे. जर आपण तसा विचार केला असता की जास्त दूध प्रोड्यूस करायचं आणि
मार्केटिंग करायचं, मार्केटिंग करून पैसे मिळवायचे, असा जर आपला उद्देश असता तर आपली प्रोडक्टिव्हिटी कशी राहिली असती, जास्त राहिली असती. या बाकीच्या देशाची प्रोडक्टिव्हिटी कशी आहे, जास्त आहे, कारण की त्यांच्यामध्ये काय आहे, मॅनेजमेंट प्रोसिजर आहे. बरोबर आहे, मॅनेजमेंट प्रोसिजर लागते. त्यानंतर आपण प्रोडक्टिव्हिटी जर इन्क्रीज करायची असेल तर मॅनेजमेंट प्रोसिजर लागणार. त्यानंतर मॉडर्न टेक्निक वाले फार्म लागणार. बरोबर आहे, मॉडर्न टेक्निक वाले फार्म. त्यानंतर हाय यील्डिंग ब्रीड लागणार. ठीक आहे, सोबतच काय इंडस्ट्रियल प्रिन्सिपल लागणार. इंडस्ट्रियल प्रिन्सिपल मध्ये आपण सांगू शकतो की प्रोडक्शन, प्रोसेसिंग आणि मार्केटिंग ह्या 3 गोष्टी येतात. म्हणजे तुम्ही प्रोडक्शन किती करत आहे, त्याची व्यवस्थित प्रक्रिया करत आहे की नाही, प्रोसेसिंग करत आहे की नाही, आणि त्याची मार्केटिंग करत आहे की नाही, या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होतात कशामध्ये, जर प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करायची असेल तर. समजलं का, काय सांगितलं आपण, कमर्शियल प्रॅक्टिस मध्ये फक्त केअर करणं हे उत्पादन वाढवून देण्यासाठी मदत करू शकत नाही. ठीक आहे, फक्त काळजी घेतली बा प्राण्याची तर उत्पादन वाढते असं नाही. कारण इंडिया आणि चायनाकडे 70% पॉप्युलेशन आहे, लाईव्हस्टॉक पॉप्युलेशन, पण प्रोडक्टिव्हिटी किती आहे, फक्त 25% आहे. का 25% आहे, कारण त्याच्यामध्ये आपला काय आहे, इंडस्ट्रियल अप्रोच नाही आहे की इन्कम म्हणून आपण त्याच्याकडे पाहत नाही. बरोबर आहे, इन्कम म्हणून त्याच्याकडे पाहायला पाहिजे, तेव्हाच आपलं काय होणार, प्रोडक्टिव्हिटी काय होणार, इन्क्रीज होणार. बरोबर आहे, सोबतच प्रोडक्टिव्हिटी, प्रोडक्शन, प्रोसेसिंग आणि मार्केटिंग हे इंडस्ट्रियल प्रिन्सिपल सुद्धा काय आहे, गरजेचे आहे. कशामध्ये, अॅनिमल हजबंड्रीमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आहे याच्यामधला फार्म, मॅनेजमेंट ऑफ फार्म अँड फार्म अॅनिमल. ते काय आहे ते पाहून. आता काय सांगितलं होतं की जर आपल्याला प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करायची असेल तर फक्त केअर करणे हे काय आहे, हे गरजेचं नसते. तर सोबतच आपल्याला काय पाहिजे, प्रोफेशनल अप्रोच लागते. म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन त्याच्यामध्ये असला पाहिजे. व्यावसायिक दृष्टिकोन असला तर आपण काय करू शकतो, प्रोडक्टिव्हिटी काय करू शकतो, वाढवू शकतो. बरोबर आहे, सोबतच आपला इंडस्ट्रियल अप्रोच सुद्धा पाहिजे. त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल अप्रोच म्हणजे काय, प्रोडक्शन, प्रोसेसिंग आणि मार्केटिंग ह्या 3 गोष्टी लक्षात घेऊन आपण काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. तरच काय होणार, आपलं प्रोडक्शन इन्क्रीज होणार. नेक्स्ट पॉईंट आहे म्हटलं याच्यामधलाच, मॅनेजमेंट ऑफ फार्म, मॅनेजमेंट ऑफ फार्म अँड फार्म अॅनिमल. ठीक आहे, मॅनेजमेंट ऑफ फार्म अँड फार्म अॅनिमल. मॅनेजमेंट ऑफ फार्म मध्ये काय येते, मॅनेजमेंट ऑफ फार्म, मॅनेजमेंट ऑफ फार्म स्टार्ट with selection of high quality breed, ठीक आहे. मॅनेजमेंट ऑफ फार्म, फार्मचं व्यवस्थापन आपण कसं सुरू करणार, फार्मचं व्यवस्थापन सुरू करत असताना आपल्याला सुरुवातीला काय करावं लागणार, सिलेक्शन ऑफ हाय क्वालिटी ब्रीड, चांगल्या उच्च दर्जाच्या काय करावं लागणार, आपल्याला कॅटल्स किंवा काऊ, बफेलो काय करावं लागणार, सिलेक्ट करावं लागणार आपल्या फार्म मॅनेजमेंट किंवा अॅनिमल हजबंड्रीसाठी. ठीक आहे, चांगल्या क्वालिटीच्या आपल्याला काय करावं लागणार, कॅटल्स सिलेक्ट करावं लागणार. ठीक आहे, मॅनेजमेंट ऑफ फार्म स्टार्ट विथ सिलेक्शन ऑफ हाय क्वालिटी ब्रीड. त्यानंतर काय आहे त्याच्यामध्ये काय राहणार, फूड रिक्वायरमेंट, त्यांचं फूड रिक्वायरमेंट काय आहे, त्यांना कोणत्या प्रकारचं खाद्य लागते ते खाद्य आपल्याला खरेदी करावं लागणार. त्यानंतर आपण पुढे सांगू शकतो की ऍडिक्वेट सप्लाय ऑफ न्यूट्रिशनल सोर्सेस, ठीक आहे. सोबतच काय लागणार, न्यूट्रिशनल सोर्सेस लागणार. एक्स्ट्रा मध्ये आपल्याला जसं फूड आहे तर फूडच्या नंतर एक्स्ट्रा मध्ये दुसरं आपल्याला न्यूट्रिशनल सोर्सेस लागणार. काही आपल्याला त्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे केमिकल्स असतात किंवा जे आपण खाद्य म्हणतो, जसं ज्याच्यामध्ये सरकी, ढेप वगैरे, ते काय करावं लागणार आपल्याला, त्यांना प्रोव्हाइड करावं लागणार ऍज अ न्यूट्रिशनल सोर्स म्हणून. ठीक आहे, त्याचबरोबर आणखी याच्यामध्ये आपण सांगू शकतो न्यूट्रिशनल सोर्स लागणार. ठीक आहे, ह्या अशा गोष्टी काय लागणार आपल्याला मॅनेजमेंट ऑफ फार्म मध्ये. सिंपल आहे, मॅनेजमेंट ऑफ फार्म मध्ये चांगल्या क्वालिटीचे ब्रीड लागणार, त्यानंतर त्यांचं फूड रिक्वायरमेंट, त्यानंतर न्यूट्रिशनल सोर्सेस, सोबतच काय लागणार, क्लीनलीनेस ऑफ एन्व्हायरमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ हेल्थ, बरोबर आहे.
मॅनेजमेंट ऑफ हेल्थ. जसं ज्या वातावरणामध्ये त्यांना ठेवायचं आहे ते वातावरण कसं असलं पाहिजे, क्लीन असलं पाहिजे. जिथे आपण त्यांना ठेवणार आहोत ते इन्व्हायरमेंट कसं असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे. आणि त्यांच्या हेल्थची काय केली पाहिजे, मॅनेजमेंट. त्यांच्या हेल्थचं काय असलं पाहिजे, व्यवस्थित मॅनेजमेंट असलं पाहिजे. त्यांना बिमार पडल्या तर व्यवस्थित व्हेटरनरी सुपरविजन त्याच्यामध्ये असलं पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारच्या गोष्टी येतात. त्यानंतर फार्म अॅनिमल, मॅनेजमेंट ऑफ फार्म तर झालं. मॅनेजमेंट ऑफ फार्म अॅनिमल काय येते त्याच्यामध्ये, मॅनेजमेंट of farm animal include proper breeding, त्यांचं व्यवस्थित ब्रीडिंग झालं पाहिजे, त्यांचं व्यवस्थित फर्टिलायझेशन झालं पाहिजे. ठीक आहे, नवीन प्रोजेनी प्रोड्यूस झाली पाहिजे. ठीक आहे, तेव्हाच आपलं काय होणार, आपल्याला प्रॉफिट होणार. मॅनेजमेंट ऑफ फार्म अॅनिमल इन्क्लूड प्रॉपर ब्रीडिंग. त्यानंतर आपण सांगू शकतो व्हेटरनरी सुपरविजन, ठीक आहे. व्हेटरनरी डॉक्टरचं सुपरविजन असलं पाहिजे, त्याच्यावर लक्ष असलं पाहिजे. त्याचसोबत आणखी काय सांगू शकतो आपण याच्यामध्ये, प्रॉपर व्हॅक्सिनेशन असलं पाहिजे, त्यांचं लसीकरण झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये इन्व्हॉल्व होतात, मॅनेजमेंट ऑफ फार्म अॅनिमल मध्ये. ठीक आहे, त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे आपला याच्यामधला अॅनिमल ब्रीडिंग, अॅनिमल हजबंडरी मधला अॅनिमल ब्रीडिंग. ठीक आहे, ते काय आहे ते पाहून. अॅनिमल हजबंडरी मधला नेक्स्ट पॉइंट आहे अॅनिमल ब्रीडिंग. ठीक आहे, याच्यामध्ये आपण सांगू शकतो ब्रीडिंग इज इम्पॉर्टंट आस्पेक्ट इन द अॅनिमल हजबंडरी. ठीक आहे, इट इज इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ अॅनिमल हजबंडरी. महत्वाचं काम आहे हे अॅनिमल हजबंडरी मधलं कोणतं, अॅनिमल ब्रीडिंग. अॅनिमल ब्रीडिंगचा एम काय आहे, एम इज टू इन्क्रीज यील्ड अँड इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. ठीक आहे, अॅनिमल हजबंडरी मधलं महत्वाचं काम कोणतं आहे, अॅनिमल ब्रीडिंग. आणि अॅनिमल ब्रीडिंगचा उद्देश काय आहे, उत्पादन वाढलं पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट आपल्याला काय झालं पाहिजे, मिळालं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर आपण सांगू शकतो की एक डेफिनेशन दिलेली आहे तुमच्या याच्यामध्ये बुकमध्ये, ब्रीड काय असते ते पाहू. ठीक आहे, ब्रीड बद्दल सांगितलेलं आहे त्यांनी की हे काय आहे, it is group of related organism. It is group of related individual with descent. ठीक आहे, अशा अॅनिमलचा ग्रुप आहे की त्यांचे पूर्वज कसे आहे, सारखे होते. त्यांचा पूर्वज काय होता, एक होता. बरोबर आहे, आपल्याकडे खूप साऱ्या गायी असतात आणि ते सगळ्या गायी कशापासून आलेल्या असतात, काही मागच्या त्यांच्या एकाच पिढीतल्या असतात ते. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, ब्रीड म्हणतो. ग्रुप ऑफ रिलेटेड इंडिव्हिज्युअल विथ सेम डिसेंट किंवा विथ रिलेटेड डिसेंट. बरोबर आहे, पूर्वज एकच आहे आणि त्याच्यापासून खूप सारे ग्रुप, आपल्यापाशी खूप सारे अॅनिमल तयार झाले तर त्यांना काय म्हणतो, ब्रीड म्हणतो. अँड सिमिलॅरिटी इन different character like size, feature, configuration, general appearance, etc. ठीक आहे, या सगळ्या कॅरेक्टर मध्ये जर सारखेपणा असला तर ते काय आहे, एक ब्रीड आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे सगळ्या म्हशी हे काय झालं, एक ब्रीड झालं. ठीक आहे, कारण त्यांचा पूर्वज काय राहणार, मागे जर गेलो तर त्यांचा पूर्वज काय राहणार, एकच राहणार. ठीक आहे, ग्रुप ऑफ रिलेटेड इंडिव्हिज्युअल विथ सेम डिसेंट. ठीक आहे, सारखा पूर्वज असला पाहिजे आणि त्यांचा ग्रुप जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ब्रीड म्हणतो. जे सारखे कॅरेक्टर शो करतात. बरोबर आहे, ते दिसायला सारखे असतात, त्यांची साईज सारखी असते, त्यांच्यामध्ये फीचर काय असतात, सारखे असतात, त्यांना आपण काय म्हणतो, ब्रीड म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आहे याच्यामधला ब्रीडिंग.
ठीक आहे. ब्रीडिंग मध्ये आपण सांगू शकतो त्यांची पैदास घेणं, बरोबर आहे. फर्टिलायझेशन करून वेगवेगळे नवीन नवीन पिढी तयार करणं, त्याला आपण म्हणतो ब्रीडिंग. याच्यामध्ये आपण सांगू शकतो देअर आर 2 टाइप ऑफ ब्रीडिंग. 2 टाइपचे ब्रीडिंग आहे. एक आहे त्याच्यामध्ये इन ब्रीडिंग, ठीक आहे. पहिली आहे इन ब्रीडिंग. इन ब्रीडिंग मध्ये आपण सांगू शकतो इट इन्व्हॉल्व्स ब्रीडिंग ऑफ रिलेटेड एनिमल, ठीक आहे. रिलेटेड एनिमल जे आहे त्यांचं ब्रीडिंग करणं म्हणजेच काय, इन ब्रीडिंग, ठीक आहे. रिलेटेड एनिमलचं ब्रीडिंग करणे म्हणजे काय, इन ब्रीडिंग म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. फॉर 4 to 6 जनरेशन, ठीक आहे. 4 to 6 जनरेशन म्हणजे मागच्या 4 ते 6 पिढ्यामध्ये त्यांचे जे एन्सियंट आहेत, त्यांचे जे पूर्वज आहेत ते कसे असले पाहिजे, सेम असले पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो इट हेल्प इन एलिमिनेशन ऑफ harmful character and accumulation of useful character, ठीक आहे. या प्रकारच्या ब्रीडिंग मधून काय होते, आपल्याला एक गोष्ट साध्य करता येते. म्हणजे फॅमिलीमध्ये जर ब्रीडिंग केलं तर काय होते, एक गोष्ट साध्य होते की जे हार्मफुल कॅरेक्टर असतात ते हार्मफुल कॅरेक्टर निघून जातात आणि युजफुल कॅरेक्टर काय होतात, नवीन येणाऱ्या पिढीमध्ये काय होतात ते जमा होतात, ठीक आहे. त्यानंतर याचा एक ड्रॉबॅक सुद्धा आहे, डिमेरिट सुद्धा आहे याचा. डिमेरिट म्हणजे काय, याचा एक तोटा सुद्धा आहे इनब्रीडिंगचा, की प्रोडक्टिव्हिटी अँड फर्टिलिटी रिड्युसेस, ठीक आहे. प्रोडक्टिव्हिटी त्यांची उत्पादन क्षमता कमी होते आणि फर्टिलायझेशनची क्षमता सुद्धा काय होते, फलन करण्याची क्षमता सुद्धा काय होते त्यांची कमी होते. हा एक काय आहे त्याचा ड्रॉबॅक्स आहे. सिंपल सांगितलं, इनब्रीडिंग म्हणजे काय, रिलेटेड एनिमल जे आहेत म्हणजे ते रिलेटेड असे एनिमल की ज्यांचे पूर्वज कसे आहेत, सारखे आहेत आणि त्यांच्यामध्ये जर आपण काय केलं, ब्रीडिंग केलं तर त्याला आपण म्हणतो इनब्रीडिंग. इनब्रीडिंग मध्ये काय होते, हार्मफुल कॅरेक्टरला आपण काढून टाकू शकतो, युजफुल कॅरेक्टरला आपण अक्युमुलेट करू शकतो. इनब्रीडिंगचा तोटा काय आहे, फक्त की प्रोडक्टिव्हिटी कमी होते, उत्पादन क्षमता घटते आणि फर्टिलिटी फलन क्षमता सुद्धा काय होते, घटते, ठीक आहे. नेक्स्ट आहे याच्यामधला ब्रीडिंगचा दुसरा टाइप आहे आउट ब्रीडिंग, ठीक आहे. दुसरा टाइप आहे ब्रीडिंगचा आउट ब्रीडिंग. आउट ब्रीडिंग म्हणजे काय, इट इन्व्हॉल्व ब्रीडिंग ऑफ अनरिलेटेड एनिमल, ठीक आहे. याच्यामध्ये काय होणार, ब्रीडिंग ऑफ अनरिलेटेड एनिमल, जे रिलेशन मध्ये नाही, बरोबर आहे, अशा अॅनिमलचं काय करणार आपण, ब्रीडिंग करणार. इन ब्रीडिंग म्हणजे काय, सपोज आपल्याच घरी जे एकाच याच्यापासून गायीपासून झालेले जेवढे पण हे होते कॅटल्स होते त्यांचं काय करणार, ब्रीडिंग करणार, त्याला आपण इन ब्रीडिंग म्हणतो. आउट ब्रीडिंग म्हणजे काय, ब्रीडिंग ऑफ अनरिलेटेड एनिमल. अनरिलेटेड एनिमल म्हणजे काय, आपल्या इथचे सपोज बफेलो आहे आणि दुसऱ्या गावची एक बफेलो आहे, त्यांच्यामध्ये जर आपण काय केलं, ब्रीडिंग केलं तर त्याला आपण काय म्हणतो, आउट ब्रीडिंग म्हणतो, ठीक आहे. इट इन्व्हॉल्व्स ब्रीडिंग ऑफ अनरिलेटेड एनिमल म्हणजे त्याचे पूर्वज सेम होते का, नाही, बरोबर, अनरिलेटेड होते, त्यालाच आपण काय म्हणतो, आउट ब्रीडिंग. इट इन्व्हॉल्व्स ब्रीडिंग ऑफ अनरिलेटेड एनिमल फॉर 4 to 6 जनरेशन. त्यांच्या 4 ते 6 पिढ्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठलंही रिलेशन नसलं पाहिजे, त्यांच्यामध्ये जर ब्रीडिंग केली तर त्याला आपण काय म्हणतो, आउट ब्रीडिंग म्हणतो, ठीक आहे. आउट ब्रीडिंग मध्ये आपण पुढे, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे याच्यामधला आउट ब्रीडिंग मधला आउट क्रॉसिंग, ठीक आहे. आउट क्रॉसिंग मध्ये काय होते, इट इन्व्हॉल्व breeding of different but related species, ठीक आहे. आउट क्रॉसिंग मध्ये काय करतो आपण, वेगवेगळ्या स्पेसीज पण ते कशा आहे, रिलेटेड आहे, यांच्यामध्ये जर ब्रीडिंग केलं तर त्याला आपण काय म्हणतो,
आउट क्रॉसिंग म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. यालाच आपण काय म्हणतो, इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. हे झालं आउट क्रॉसिंग. ठीक आहे. आउटब्रीडिंग म्हणजे समजलं असेल की सांगितलं अनरिलेटेड अॅनिमल आहे त्याच्यामध्ये जर आपण ब्रीडिंग केलं तर त्याला आउटब्रीडिंग म्हणतो. त्याच्यामधलाच एक पॉईंट आहे आउट क्रॉसिंग. आउट क्रॉसिंग म्हणजे काय, दोन वेगवेगळ्या पण रिलेटेड स्पेसिस आहे. बरोबर आहे. जसं हॉर्स आणि डॉंकी आहे, हे दोन वेगवेगळ्या स्पेसिस आहे पण कशा आहे, रिलेटेड आहेत. बरोबर आहे. मग तशा स्पेसिस मध्ये जर आपण काय केलं, क्रॉसिंग केलं तर त्याला आपण काय म्हणतो, आउट क्रॉसिंग किंवा इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. ठीक आहे. इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन मध्येच घेऊन घेऊ आपण दोन वेगवेगळ्या पण रिलेटेड स्पेसिस जसं हॉर्स आणि डॉंकी यांचं मेटिंग केलं आपण, ते सक्सेसफुल होत नसते, नॉट सक्सेसफुल, नॉट ऑलवेज सक्सेसफुल. नेहमीच हे आउट क्रॉसिंग सक्सेसफुल होत नाही. बरोबर आहे. एखाद्या वेळेस काय होते, आउट क्रॉसिंग सक्सेसफुल होते. फॉर एक्झाम्पल आहे म्यूल. म्यूल काय आहे, हे रिझल्ट आहे कशाचा, म्यूल हे एक काय आहे, अॅनिमल आहे ज्याला आपण खेचर म्हणतो. हे रिझल्ट आहे कशाचा, क्रॉसिंग बिटवीन हॉर्स अँड डॉंकी. ठीक आहे. डॉंकी एक वेगळी स्पेसिस आहे, हॉर्स एक वेगळी स्पेसिस आहे, पण त्या स्पेसिस कशा आहे, रिलेटेड आहेत. बरोबर आहे. आणि त्यांचं आपण काय केलं, ब्रीडिंग केलं तर आपल्याला एक नवीन ब्रीड मिळाला, त्याला आपण काय म्हटलं, म्यूल म्हटलं. बरोबर आहे. याच्यातून मिळणारा ब्रीड कसा असतो, हे दोघांचं कॉम्बिनेशन असतो. बरोबर आहे. या म्यूल मध्ये काय राहणार, मग दोघांचे पण कॅरेक्टर काय झालेले राहणार, कंबाईन झालेले राहणार. याला आपण म्हणतो आउट क्रॉस. आउट ब्रीडिंग मधलाच एक नेक्स्ट पॉइंट आहे क्रॉस ब्रीडिंग. क्रॉस ब्रीडिंग मध्ये काय सांगू शकतो आपण, ब्रीडिंग बिटवीन superior male of one breed and superior female of other breed called as क्रॉस ब्रीडिंग. ठीक आहे. क्रॉस ब्रीडिंग दोन वेगवेगळे ब्रीड आहेत, दोन वेगवेगळे ब्रीड, एकाचा मेल घेतला एकाचा फिमेल घेतला आणि त्यांचं काय केलं आपण, मेटिंग केलं. त्या मेटिंगला आपण काय म्हणतो, क्रॉस ब्रीडिंग म्हणतो. ठीक आहे. काय म्हणतो, क्रॉस ब्रीडिंग. दोन वेगवेगळ्या ब्रीड मध्ये जर मेटिंग केलं तर त्याला आपण काय म्हणतो, क्रॉस ब्रीडिंग. क्रॉस ब्रीडिंग मध्ये सुद्धा दोन वेगवेगळ्या ब्रीडचे कॅरेक्टर एका नवीन ब्रीड मध्ये काय होतात, पाहायला मिळतात आपल्याला. बरोबर आहे. या दोन ब्रीडचा क्रॉस केलं तर आपल्याला काय मिळते, न्यू ब्रीड इज ऑब्टेन which show character of both parent. दोन्ही पॅरेंटचे कॅरेक्टर आपल्याला काय होतात, मग त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. तसंच एक आहे, एक एक्झाम्पल आहे हिसारडेल. ठीक आहे. हिसारडेल नावाचं काय आहे, एक शिप आहे. बरोबर आहे. हे काय आहे, एक नवीन ब्रीड आहे, न्यू ब्रीड आहे. ठीक आहे. न्यू ब्रीड आहे. हे तयार झालेलं आहे आउट क्रॉस केला आपण कशामध्ये, बिकानेरी एव्स अँड मरिनो रॅम. ठीक आहे. पंजाब मध्ये बिकानेरी एव्स आहे एक शिपची ब्रीड आहे बिकानेरी एव्स, आणि दुसरी आहे शिपची ब्रीड, दुसरी ब्रीड आहे मरिनो रॅम. म्हणजे एक ब्रीड, याचा आपण मेल घेतला, सपोज याचा एक फिमेल घेतला, त्यापासून एक नवीन ब्रीड तयार झाला, कोणता, हिसारडेल. दोघांचे कॅरेक्टर या हिसारडेल मध्ये आपल्याला काय होते, पाहायला मिळते. याला काय म्हणतो, क्रॉस ब्रीडिंग. नेक्स्ट पॉइंट आहे आपला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. ठीक आहे. एआय म्हणतात त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन मध्ये आपण सांगू शकतो काय करतो, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन इज कंट्रोल्ड टेक्निक ऑफ ब्रीडिंग. ठीक आहे. कंट्रोल्ड ब्रीडिंग टेक्निक आहे. ठीक आहे. कंट्रोल ब्रीडिंग टेक्निक आहे ज्याच्यामध्ये काय केलं जाते, सीमेन ऑफ सुपेरियर मेल इज कलेक्टेड
and preserve or introduce into female genital tract. ठीक आहे, काय केलं जाते, ही कंट्रोल टेक्निक आहे कशाची, ब्रीडिंगची, ज्याच्यामध्ये काय एक मेल आहे, त्या मेल कडून काय केलं जाते, त्याचं सीमेन कलेक्ट केलं जाते आणि कलेक्ट केलेलं सीमेन प्रिझर्व करून ठेवलं जाते लिक्विड नायट्रोजन मध्ये. ठीक आहे, किंवा काय केलं जाते, जसं कलेक्ट केलं तसंच काय केलं जाते, एखाद्या फिमेल अॅनिमल मध्ये काय केलं जाते, इन्सर्ट केलं जाते त्याच्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये. त्याला आपण काय म्हणतो, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणतो. नेक्स्ट पॉइंट आहे मल्टिपल ओव्हुलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर. ठीक आहे, MOET शॉर्ट नोट विचारू शकते याच्यावर, MOET काय आहे, AI काय असतं. ठीक आहे, तर MOET काय, मल्टिपल ओव्हुलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर. याच्यामध्ये आपण काय करतो, खूप सारे हायब्रिड अॅनिमल तयार करण्यासाठी ही टेक्निक वापरली जाते खूप कमी कालावधीमध्ये. याच्यामध्ये काय आहे, सपोज आपल्याकडे एक काऊ आहे, या काऊला काय केलं जाते, FSH हॉर्मोन काय केलं जाते, इंजेक्ट केलं जाते. ठीक आहे, FSH हॉर्मोन काय आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. मग हे काय होणार, काऊ मधले जे ग्राफियन फॉलिकल आहेत त्याचं काय करणार, मॅच्युरेशन करणार. बरोबर आहे, त्याचं काय होणार, मॅच्युरेशन होणार. मॅच्युरेशन झाल्याच्या नंतर काय होते, सुपर ओव्हुलेशन होते. सुपर ओव्हुलेशन म्हणजे काय, सुपर ओव्हुलेशन म्हणजे याच्यामध्ये सांगू शकतो आपण, एका मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये जवळपास 6 ते 8 काय होतात, ओवा किंवा एक काय होतात, रिलीज होतात. बरोबर आहे, आणि नंतर त्यांचं काय होते, सुपर ओव्हुलेशन झाल्याच्या नंतर काय करतो आपण, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करून किंवा नॅचरल ब्रीडिंग करून काय करू शकतो, यांचं फर्टिलायझेशन करतो. फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर ओवापासून काय बनतात, एम्ब्रिओ बनतात. बरोबर आहे, जे 8 ते 32 सेलचा जर असेल तर ते आपण काय करतो, सगळे कलेक्ट करतो आणि वेगवेगळ्या काऊमध्ये काय करतो, नंतर इन्सर्ट करतो. ठीक आहे, सरोगेट मदर म्हणतात त्यांना. यांच्यामध्ये काय करतो, इन्सर्ट करतो. मग प्रत्येकामध्ये काय होते, नवीन एक काय होतो, आपल्याला कॅल्फ मिळू शकतो. ठीक आहे, सिंपल आहे. काय आहे, फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आपण काय केला, काऊला इंजेक्ट केला. इंजेक्ट केल्यामुळे काय झालं, त्यांच्यामधलं जे फॉलिकल मॅच्युरेशन होतं, बरोबर आहे, जे ओव्हा जे मॅच्युअर होत होता ते जास्त लवकर मॅच्युअर झाला. बरोबर आहे, त्यामुळे सुपर ओव्हुलेशन झालं. सुपर ओव्हुलेशन म्हणजे काय, जनरली एक ओव्हा रिलीज व्हायला पाहिजे, पण तिथे काय झालं, 6 ते 8 ओव्हा रिलीज झाले. ओव्हा रिलीज झाल्याच्या नंतर आपण त्याचं काय केलं, त्या काऊचं काय केलं, फर्टिलायझेशन केलं. फर्टिलायझेशन आर्टिफिशियल इन्सेमिनेशन न करू शकतो किंवा नॅचरली सुद्धा करू शकतो. ठीक आहे, ते फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर हे सगळे ओव्हा फर्टिलाइज झाले, त्याच्यापासून एम्ब्रिओ तयार झाले. ते एम्ब्रिओ जेव्हा 8 ते 32 सेल स्टेजचा होता तेव्हा ते आपण काय केलं, नॉन सर्जिकली काय केले, कलेक्ट केले. त्या काऊमधून सगळे ते ओव्हा काढून घेतले, 6 ते 8 ओव्हा. बरोबर आहे, आणि ते 6 ते 8 ओव्हा वेगवेगळ्या काऊमध्ये नंतर काय केले, इन्सर्ट केले. मग त्या काऊमध्ये काय झालं, त्याची डेव्हलपमेंट झाली आणि नंतर काय झालं, त्याच्यापासून आपल्याला काय मिळाले, वेगवेगळे ते अॅनिमल्स काय झाले, मिळाले. ठीक आहे, अशा प्रकारचं असते MOET. आजचा टॉपिक संपतो.